जरांगे 20 जानेवारीला मुंबईत येण्यावर ठाम आहेत हे तर स्पष्ट झालं। मुंबईत येण्याआधी 19 जानेवारीला विशेष अधिवेशन घेऊन सगळ्या सोयऱ्यांना लाभ देण्यासाठी कायदा बनवा। 20 तारखेच्या आत नोंदी सापडलेल्या 54 लाख मराठ्यांसह नातेवाईकांना तातडीने कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी जरांगेंनी केली। बच्चू कडूंनी जरांगेंची भेट घेतली। यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली। सगळे सोयरे या शब्दाची सरकारने केलेली व्याख्या आणि जरांगे पाटील यांनी केलेली व्याख्या यात दुरुस्ती करण्याची मागणी जरांगेंची आहे। याबाबत तोडगा कसा निघेल यासाठी सरकारशी चर्चा करणार असल्याचं आश्वासन कडूंनी दिलंय। मुद्दे तेच आहेत पुन्हा की ज्या नोंदी सापडल्यात 54 लाख यांना सगळ्यांना तातडीने प्रमाणपत्र वितरित करणे। ज्या नोंदी सापडल्यात ह्या प्रत्येक ग्रामपंचायतला त्याची यादी लावणे म्हणजे लोकांच्या लक्षात येईल नोंद की कोणाची मिळाली। आणि जे आपला सगळे सोयरे शब्द होता त्याविषयी चर्चा झाली आणि मागील अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। मराठा समाजाला यावरही चर्चा झाली। तसं आपण त्यांना लिहून पण दिले। 20 तारखेच्या चर्चा आणि ते पुढे जाणार ते चालणार नाही आणि शासन निर्णय किंवा कायदा पारित करून त्या सगळे सोयरे शब्दांसाठी ज्याची नोंद मिळाली त्याच्यासाठी प्रशासन हे मोठं अडचण आहे तर त्याला कुठेतरी वटणीवर आणलं पाहिजे। व्यवस्थित त्याच्याकडून काम करून घेणं गरजेचं आहे। आणि आता जे अधिसूचना निघते आहे 18-19 ला त्यामध्ये आपण त्र्यंबकेश्वर असेल, राक्षस भवन असेल किंवा लसीकरणाच्या नोंदी असेल या सगळ्या त्या अधिसूचनेमध्ये आल्या तर ते अधिक सोपं होईल। असे मुद्दे घेऊन आता आम्ही सीएम साहेबांशी भेटतो। त्याच्यातून काय तोडगा निघते ते पाहू।